नमस्कार, प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया रसरशीत गोडबुंदी। त्यासाठी 2 कप मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही 1 कप घ्या। 1 चिमूट मी पिवळा कलर घातलेला आहे। पिठामध्ये कलर व्यवस्थित मिक्स करायचा आहे। नंतर थोडं पाणी घालायचं आहे। साधारण 1 ते 1.5 ग्लास मी पाणी घातलेलं आहे। पाणी थोडं थोडंच घालायचं आहे आणि पीठ जास्त फेटायचं आहे, म्हणजे सोडा घालायची गरज येत नाही। सोडा घातल्याने बुंदी तेलकट होऊ शकते। त्यानंतर आपण 5 ते 7 मिनिट झाकून ठेवूया। आता पाक करायला घेऊया। पाकामध्ये मी 2 कप साखर घेतली, 2 कप पाणी घेतलेलं आहे। जेवढं आपलं पीठ होतं तेवढंच आपण साखर आणि पाणी पण घ्यायचं आहे। पाक जास्त पक्का नाही करायचा, थोडा चिकट झाला पाहिजे। त्यामध्ये थोडी वेलची पूड घातली मी। आता पाक आपला तयार झालेला आहे। आता एकीकडे बुंदी तळायला घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे। या पद्धतीचा झाऱ्या प्रत्येक घरामध्ये असतोच। बुंदी पाडताना झाऱ्या हलवायचा नाही, हळूवारपणे एका दिशेने ओतायचं आहे। पाकामध्ये आता गरम बुंदी टाकून घ्यायची। दुसऱ्यांदा बुंदी करताना झाऱ्या क्लीन करायचा, त्यानंतरच परत बुंदी पाडायची आहे। ती पण बुंदी आपण पाकामध्ये टाकून घ्यायची। आता पाकामध्ये भिजलेली बुंदी काढून घेऊया। ती बुंदी मी 3 ते 4 तास सुकवली आहे फॅन खाली। हे बघा किती छान झाली, मोकळी मोकळी। माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।